कुठे राहतोस ह्या प्रश्नाचं उत्तर नाही आहे माझ्याकडे सध्या तरी. जिथे घर आहे तिथे नोकरी नाही, जिथे नोकरी आहे तिथे घर नाही, जिथे दोन्ही नाही तिथे कुठेतरी माझी आवड आहे. जिथे माझं काहीही नाही तिथे राहतोय मी कदाचित. फायनली खाऊन जायला असं हे हॉटेल होतं. बरं सर, खूप छान नाश्ता होता खरं सांगतो, मस्कर नाही करत. मला एवढा आवडला ना, खूप दिवसाने ना मी चांगलं काहीतरी खाल्लं असं वाटलं, म्हणजे नाश्त्याला. नाहीतर साला ते परोठा खाऊन कंटाळा आला. बघा बिल आहे 490 रुपये आणि हे नेपाळ रुपीज आहेत. असं नाही की नाही, इंडियन रुपीज नेपाळ रुपये, म्हणजे 300 रुपये पकडा आपले. खूप छान आहे. स्वीट अँड स्नॅक्स प्युअर व्हेज, दिव्या नाव आहे. खतरनाक. मुक्तिनाथला जाणार आहोत उद्या. मला वाटत नाही आज परमिट भेटलं तरी आपण उद्याच जाऊ शकतो. आज जाण्याचा अर्थ नाही, आज जाऊ पण शकणार नाही जायचं. काय सीन काय होतं, लेट होईल ना आपल्याला, त्याच्यामुळं ते बाईक मागे घेणं पण खूप अवघड काम आहे. खरंच ही जेवढी माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे ना, तेवढीच आपल्या सर्वांसाठी पण मोठी गोष्ट आहे, का मिडल क्लास मुलासाठी. कारण खरं सांगू, आम्ही खूप लहानपणापासून खूप काही गोष्टी पाहिल्यात, पण आता या गोष्टी मला अनुभवायला मिळतात, तर खूप मोठी गोष्ट माझ्यासाठी तरी. माझ्या आई जेव्हा हा व्हिडिओ बघत असेल तर खूप प्राऊड फील होतं. तिला खूप, मी नेहमी बोलायचं ना, मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे. असंच नाही, माझे कितीतरी मित्र आहेत जे माझ्यासोबत राहतात. तसे खूप कमी लोक माझ्यासोबत राहतात. जी पण राहतात ती हा व्हिडिओ बघत असेल तर त्यांना पण खूप आनंद होत असेल की चला एवढे दिवस बोलला आणि आता फायनली नेपाळमध्ये पोहोचला भाऊ. आता एक गोष्ट मला करायची, हवा जास्त का कमी मला ते कळत नाही. काहीतरी गडबड आहे, एवढं नाही. हो, पहिलाच एक सिग्नल लागला आणि भारतासारखे इथे सुद्धा नियम तोडले जातात. नाही तोडले जात नाही, सॉरी, राईट साईडला चालले ते लोक आणि राईट साईडचा सिग्नल चालू आहे. हो ओके, तोडले जातात, असं नाही की नाही तोडले जातात. आणि मी आत्तापर्यंत ना BYDच्या जास्त कार पाहिल्या, ज्या इलेक्ट्रिक कार आपल्या भारतामध्ये चालतात. ओके, पण BYDची. आणि BYD कंपनी जी आहे ती कोणाला माहिती आहे का ना, काय माहीत असेल तरी सांगतो, चायना कंपनी आहे BYD कंपनी, BYD. आपल्या भारतामध्ये पण त्याच्या कार्स भेटतात, पण महिंद्राने मार्केट एवढं जाम केलं की BYDच्या कार खूप कमी विकल्या जातात. कारण ही महिंद्राकडे पण इलेक्ट्रिक आहे आणि सर्वांकडे इलेक्ट्रिक आहे, असं ते आहे. हो आहे. नाश्ता खरंच खूप छान होता. नाश्त्याला मी काय खाल्लं सांगतो, इडली खाल्ली पहिले. मेंदूवडा वडा नाही आवडला, पण इडली मस्त होती, खूप छान होती, खूप छान होती. खूप मोठं माझं काम झालं. डिस्पॅट मला चेंज करायचे होते. माझ्याकडे होतं, मी एक चेंज करायला आलो होतो, पण मागचा पण चेंज करून घेतला, भेटला मला. आता फक्त एक चेन क्लीन करून झाले बरं सर. आता फक्त चेन लूप करायची आहे माझ्याकडे लुब्रिकंट, पण हे खूप खाली आहे, शोधावं लागेल मला. आता या भावाने सांगितलं की पुढे गेलास ना तर इथेच एक सीट कवरचं दुकान आहे, तिथे भेटून जाईल. शॉप आपका है? चेन लूप है? चेन स्प्रे। हाँ, ओ ये कितने का? वो आप
आपको 300 पड़ जाएगा। बड़ा है, बड़ा बड़ा वाला नहीं है, ये साइज 2 ले लीजिए ना, 2 ले लीजिए। ये भी है, सबका काम एक ही है, आप कोई भी यूज कर सकते हैं। ठीक है, ये ले लेता हूँ। ये कितना? 300? 300। अभी जा रहा हूँ पोखरा। पोखरा से जाऊँगा मुक्तिनाथ। हाँ, हम लोग तो पीछे जाके आए। जाके आए? आपका तो सिंगल बहुत मस्त है, आराम से जाओ, आप कोई प्रॉब्लम आप ले लेना। अभी चेंज किया मैंने, अभी चेंज किया। ठीक है, तो बहुत प्रॉब्लम देगा वही। इसका पाइप नहीं है क्या? पाइप तो मेन है, तो फिर उड़ जाएगा। ये चिल्लर से पूरा पैकेट भर गया मेरा। ये जरूरी भी है ना, वहाँ पे फिर आपको साइड पे जब जाएंगे हाँ, तो मोबाइल बैंकिंग नहीं चलता है, कैश ही रहना चाहिए। यूपीआई नहीं चलता ना यहाँ पे? यूपीआई चलता है क्या यहाँ पे? नहीं चलता है यहाँ पे। नेपाल का ई सेवा मोबाइल बैंकिंग होता है, फॉल्टी ओके, ऐप है, ये सब चलता है। ठीक है, चलो, थैंक यू। हेलो चैन लूप करूँगे तो आई। फायनल चेन लूप करून झाली, चेन लूप सुद्धा भेटले, म्हणजे आता आपण नॉनस्टॉप राइड करू शकतो। बोलिए सर। दिल्ली से, मुंबई से आ रहा हूँ। मुंबई से केदारनाथ गया, अभी केदारनाथ से फिर यहाँ पे आया, अभी यहाँ से देखते हैं। अपना जो मुक्तिनाथ का परमिट में बनता है, जो पोखरा में बनता है ना? नहीं, आपका मुक्तिनाथ का पुगने से पहले ही आपका वो पड़ेगा क्या, आपका चेक पोस्ट पड़ेगा। ये जो एनसीआर एंट्री परमिट काउंटर लिखा है उधर ही है ना, पोखरा के पीछे ही है। यहाँ पे कराएं कि नहीं? यहाँ पे हो गया यहाँ पे। वहाँ का परमिट लगेगा ना अपना जॉनसन का? हाँ, जॉनसन में आपको लेगा ना। सिंगल। अभी जो मैं कर रहा हूँ ना, वो डबल लोग के कारण बढ़ जाते उसमें। वो तो हम लोग को पता अरे हम लोग जाके आए, इतने बड़ा डबल हम लोग गए थे एनएस में। हाँ, बहुत मुश्किल हुआ। कभी गए थे? हो गया 2 वीक हो गया हम लोग। क्या बात। अभी क्या स्नोफॉल का कुछ है? होगा। आप चिलीचो नेक्स्ट जाइएगा, अभी मुक्तिनाथ का प्लान किया तो मुक्तिनाथ जाइए। ओके, नेक्स्ट आप चिलीचो ऐसे टाइम पे जाएंगे तो स्नोफॉल। और मनांग का कैसा है? मनांग ही मस्त है। वहाँ पे सोच रहे जाने को। देख, पहला मुक्तिनाथ होके आता हूँ, मुक्तिनाथ होके आएंगे तो पहला देखता हूँ बॉडी कैसा है, अच्छा है। आगे देखता हूँ। मनांग वही तो हो गया आपका। समोर तुम्हाला दिसतंय ना काय माहित, पण नेपाळचे डोंगर दिसायला सुरुवात झालेली आहे। ओ ये मला वाटतं काही अंतराच्या नंतर हे रस्ते पण जे आता मस्त रस्ता दिसतो, हा सुद्धा दिसायचा बंद होऊन जाईल आणि रस्ता छोटा होऊन जाईल। जेव्हा आपण डोंगरात जातो, जेव्हा रस्ते छोटे होऊन जातात, जेव्हा शहरामध्ये असतो तेव्हा रस्ते मोठे असतात। आता एकदा हा बॉर्डरचा एरिया ना, त्यामुळे कदाचित हा रस्ता जो मोठा असेल, बघा आता छोटा झाला बघा, बोलायचीच खोटी। जेव्हा मी एंट्री केलेली तेव्हा तो 3 का 4 लेनचा होता, आता बघ मला वाटतं 2 लेनचा बघा, अजून छोटा झाला। हा वाट मस्त। आणि मी आता एक गोष्ट नोटीस केली, इथे जास्त स्पीडमध्ये कोण नाही चाललं। आणि ओव्हरटेक तर मला माझ्या पुढे कोण गेलेलं मी पाहिलं ना, हा मी कोणाच्या तरी पुढे गेलो, माझ्या पुढे गेलेलं मी अजून कोणाला पाहिलं नाही। आणि हॉर्नचा तर आवाज मी अजून नाही ऐकला। म्हणजे आहे थोडं शिस्तप्रिय आहे तिथले लोक असं वाटतं सध्या तरी। आता पुढे माहीत नाही, सध्या तरी मला वाटतं एकदम एक नंबर। ही वेगळीच मजा आहे, ही वेगळीच फिलिंग आहे। खरं सांगतो, ही घरात बसून तुम्ही फील करत असाल, पण ॲक्च्युअलमध्ये मी जगतोय, खूप खूप भारी वाटतंय। किती वर्ष बघा ना, 2017-18ची गोष्ट आहे, तेव्हापासून स्वप्न पाहिलं होतं
खूप मोठा काळ गेला, पण स्वप्न काय मी मावळू दिले नाही कधी. थोडेसे प्रॉब्लेम आल्या, पैशाचा आला, कधी फॅमिलीचा आला, कधी खूप काय गोष्टी आल्या, पण हार नाही मानली. तर फायनली स्वप्न पूर्ण. अजून तर इथं सुरुवात आहे, अजून शेवट व्हायचा बाकी आहे. शेवटलाच अजून 7-8 दिवस बाकी आहेत. पण खरंच खूप मजा आहे, खूप मजा येते. राईड करताना तर मजा येतच आहे. सारखा मी कॅमेरा यासाठी चालू करतो की मला माहिती आहे की हे क्षण पुन्हा परत कधीच नाही येणार. मला माहीत नाही पुन्हा कधी नेपाळला येईल, कारण की इथे येणं खूप खर्चील काम आहे. कधी यायचंच म्हटलं तुमच्या खिशात ज्ञानामध्ये 50-60 हजार रुपये तरी पाहिजे. पण मी बजेटमध्ये चाललो आहे. त्या बजेटबद्दल मी नंतर सांगेल तुम्हाला किती खर्च आला, काय आला, किंवा काय तुम्ही पर्याय शोधू शकता वगैरे सगळं सांगेल तुम्हाला. एक प्रॉपर डिटेल व्हिडिओ बनवून त्यात सांगेल तुम्हाला की ही राईड कशी प्लॅन करायची, सगळं सांगेल. पण सध्या तुम्ही हे नजारे एन्जॉय करा, कारण हे क्षण पुन्हा नाही येणार. कारण की पैसा येईल तुमच्याकडं, वेळ कधीच येणार नाही. केलेली वेळ असते ती पुन्हा कधीच नाही येणार. तर मला असं वाटतं की एन्जॉय करा. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त जगता यायला पाहिजे. बघा यामाची बाईकचं शोरूम दिसलं मला माझ्या. हो ये, मला CF मोटरची बाईक्स बघायची. मी व्हिडिओमध्ये खूप वेळा बघितलं आहे, मला प्रत्यक्षात पाहायचं आहे. आणि CF मोटरचे इथे शोरूम आहेत, आणि CF मोटरची बाईक आपल्या इंडियामध्ये अवेलेबल नाही आहे. पण असं म्हणतात की 1-2 वर्षामध्ये ती लॉन्च होईल, किंवा याच वर्षी होईल असं बोललं जातं. आता माहीत नाही, पण डिसेंबरपर्यंत वाटतं ती लॉन्च होईल. ती मला पाहायची. जर भेटली पाहायला तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ म्हणून नक्कीच दाखवेल, तो फोटो तरी नक्कीच काढू 100%. चला नेपाळचा घाट चढायला सुरुवात झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि सुंदर सुंदर नजारे आता पाहायला भेटणार आहेत. हो ये, ऑफ रोडिंग झाली का सुरू? नाही अजून. भारी. मला अजून आपल्या इंडियातली एकही गाडी ना कार या बस काही दिसली नाही, सगळ्या नेपाळच्या दिसतात. हो ये, पोखरा इथून 150 पण नाही म्हणतात, 160 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. आणि हे करायला नाही ना मग 5 ते 6 तास लागतील. मला तर वाटते 8 वाजतील अंदाजे, पण मजा येईल. हो या, सुंदर नजारे, सुंदर. आणि 100% जे पाणी तुम्हाला दिसतं ग्लेशियरचं पाणी असणार, पण थंड असणार एवढं नक्की. बघून तर मला वाटतंय पाणी ब्लू दिसते म्हणजे नक्कीच थंड पाणी असणार. आणि ते आता थंडी इथं एवढीच नाही आहे, पण संध्याकाळी मला वाटतं 100% थंडी असणार इथं, म्हणजे असं फील होतं मला. चाळीस ते 45 किलोमीटर मी झालं बाईक चालवतो आहे. आणि थोडंसं वरती आल्यावरती सुंदर असा व्ह्यू दिसला मला, तुम्हालाही दाखवा. बस आणि इथून असं पोखराला जायला रस्ता आहे. आणि एक मला सांगायचं होतं, जर तुम्हाला नेपाळला यायचं असेल तर बलाक नाव सोबत घेऊन या, कारण धूळ खूप उडते. मी तर वायझर बंद केला होता आणि हा सनग्लास यूज करतो मी येल्लोवाला, त्यामुळे बेटर व्ह्यू येतो बाईक चालवतो आहे. आणि डोळ्यात घाण जायचा प्रश्न येत नाही. पण तरी पण बेटर तुम्ही बलाक लावा असेल तर तुमची स्किन एकदम मस्तपैकी राहील, एकदम चिकनी, माझ्यासारखी काळी पडणार नाही. आणि बघा हा जो बोलेरो पिकअप ट्रक आहे तुम्हाला खूप पाहायला भेटणार, तो खूप म्हणजे खूप. आणि
पिकअप ट्रकचे कल्चर खूप आहे इथे. आणि मी येताने काहींच्या घराच्या बाहेरसुद्धा पिकअप ट्रक पाहिलेले आहेत आणि खरंच खूप भारी वाटते इथं आल्यावर. चला माझा चहा पितो आणि तुम्हाला थोडं आणि भेटतो. मला क्या बात है. चलो सर निकल दो. चलो चलो थँक्यू. हो या खरंच खूप बरं वाटतं मला राईड करताना. आणि अशी चांगली माणसं जर रस्त्यामध्ये भेटलं ना तर तुमची राईड खरंच खूप छान होणार. खूप म्हणजे खूप खरंच खूप बरं वाटतं. आता मी एका माणसाची बोलत होते त्याने बोललो क्या बोलता बोलता तो बोललो आप अकेले हो यहाँ से इतना लंबा से. बाप रे. मग त्याला सांगितलं मी केदारनाथ वगैरे करून आलं आहे. भावाचं रिॲक्शन खूप खतरनाक होती. जबरदस्त. मला जाम आवडलं. खरं एका आर्टिस्टला ना पैशापेक्षा ना सर्वात आधी त्याला जी कदर असते ना लोक करतात, अप्रिशिएट करतात, ती खूप त्याला आवडते. आणि त्यासाठी जो तो करत असतो त्याच्यानंतर पैसे येतात. पण त्याच्या जर कलेला कोणी वाव नाही केलं ना तर त्याला थोडंसं वाईट वाटतं. भले त्याला पैसा भेटू न भेटू पण त्याच्या कलेला जर कोणी अप्रिशिएट केलं त्याला खूप म्हणजे खूप आवडतं. मला तर पैसे नाही दिले तरी चालेल पण मला असं थोडं जरी कोणी बोललं ना मला खूप प्राऊड फील होतं. मला तेव्हा कळतं की काय केलं मी, म्हणजे काय करून बसलो मी. जेव्हा केदारनाथच्या बोलता बोलता कॅमेरा पडला. हो या. तर केदारनाथच्या वेळेला पण जेव्हा मला समोरून सगळे बोलायचे ना अरे काय गणेश काय केलं, तेव्हा मला असं फील व्हायचं अरे खरंच मी काहीतरी खूप चांगलं काहीतरी केलं. म्हणजे जे कोण करू शकत नाही ते आपण केलं. म्हणजे या जगात आहेत अशी खूप काही माझ्यापेक्षा पण अतरंगी माणसं आहेत पण आपल्यासारख्या कमी आहेत. म्हणजे प्रत्येकासारखा वेगवेगळा कोण त्याचा वरचढ कोण ना कोणतरी असतोच. पण खरंच खूप बरं वाटलं. आता जे माणसाशी बोलवतो ना मी थोडंसं ना कालपासून डिस्टर्ब होतो कारण कसं ना कोणाशी बोलायला जास्त एकटाच मी राईड करतोय आणि कोण नाही आहे सोबत. तर असं थोडंसं ना मला डिसअपॉइंटेड होत होतं आणि निगेटिव्ह जरा फील होत होतं. पण आता मी त्या माणसाशी आणि त्या मुलीशी बोललो ना खरंच खूप बरं वाटलं मला. माझ्या डाव्या साईडला तुम्ही बरं असाल हा केबल ब्रिज आहे बघा. सो लोक सगळे चालता चालता इथे खतरनाक. अरे असं कुठला तरी एक मी केबल ब्रिज पाहिला होता त्याच्यावर बाईक पण जाते. आता तो कुठे मला माहीत नाही. बघू आता कुठे पाहायला मिळतोय. ये जाऊ का खाली किती खाली बघू ते कुठं जायचं. ओके इथून आहे का लोक चाललेत बऱ्यापैकी. हो इथून उतरायचं खाली आणि मग जायचं. पण आपल्याकडे एवढा वेळ नाही आहे. आपण उधर जाएंगे गेलो असतो पण सध्या आपल्याला व्हिडिओ पण अपलोड करायचा आहे. अपलोड झालेलं आहे फक्त पब्लिश करायचं. काही गोष्टी आहेत त्या मला छोट्या मोठ्या करायच्यात आणि पेट्रोल भरायचं आहे आणि काळोखाच्या आधी मला खाली उतरायचं आहे. आणि जर त्याच्या आधी जर मला परमिट काढायला भेटलं नक्कीच काढेल. मला वाटत नाही की आज मला परमिट भेटेल काढायला. म्हणजे मी काढायला भेटेल पण मी वेळेत गेलं पाहिजे. तुम्ही जर इथली झाडं बघितलीत तर असं वाटतं की ना बर्फाने ढकलेली असं वाटतं बघा ना. पण ती माती आहे झाडावरती अडकली. भारी सेम. तो काय घरावरती पण सेम तसंच आहे. चला फायनली खाऊन झालेलं आहे आपलं. म्हणजे आता आपण पुढे निघू शकतो. खूप छान
जेवण होतं खरंच. मुलीने मस्त जेवण बनवलं, एक नंबर. आणि आता थंडी वाढली त्यामुळं मी जॅकेटसुद्धा घातलं आहे. मला जॅकेट घालून घेऊया. आता परत कुठेतरी थांबावं लागेल, त्याच्यापेक्षा बेटर आहे तर आहे त्याच्यापेक्षा बेटर आहे म्हटलं आपण घालून घेऊया. आणि आत्ताच एक व्हिडिओ शेड्यूल केला, थोडंसं व्हिडिओचं काम होतं असं की मी तुम्हाला बोललो. तर मला वाटतं 4:45 वाजताचं शेड्यूल आहे, 4:45पर्यंत येईल व्हिडिओ. ॲक्च्युली या गोष्टीमध्ये एक गोष्ट मी शिकलो आहे ट्रॅव्हल करताना, की जर तुम्ही यूट्यूबर आहात, कंटेंट क्रिएटर असाल, तर तुम्ही जो व्हिडिओ बनवता तो त्याच वेळेला पब्लिश झालेला खूप चांगला असतो. म्हणजे 1-2 दिवस चालतं, पण जर तुम्ही येऊन 15 दिवसाची राईड आहे, नंतर 15 दिवसाच्या नंतर तुम्ही येऊन परत 10 दिवसांनी व्हिडिओ अपलोड करतात, तर त्यात मजा नाही. म्हणजे तुम्हाला पण नाही आणि जे तुमची पब्लिक असते त्यांनासुद्धा नाही. तर मला असं वाटतं की तुम्ही जे करताय ओके ते तुम्ही मला असं वाटतं की लेटेस्ट अपडेट असणं खूप महत्त्वाचं आहे. लोकांना लेटेस्ट गोष्टी खूप आवडतात. आता जसं की मी सकाळी स्टेटस ठेवला की मी नेपाळमध्ये एंट्री चाललं आहे, त्यात एक रील बनवला, त्यात कमेंट्स खूप जणांच्या आल्या, का तर ते लेटेस्ट होतं. जर मी आल्यानंतर टाकलं असतं तर त्याची व्हॅल्यू नसती राहिली. तर त्यामुळं मला असं वाटतं तुम्ही कंटेंट क्रिएटर आहात, रील बिल काही बनवत असाल तुम्ही, तर मला असं वाटतं की 1 दिवस चालतं, 1 ते 2 दिवस. 10 दिवसानंतर टाकता त्याची एक्साइटमेंट निघून गेलेली असते असं मला वाटतं. बाकीच्यांचे विचार काय वेगवेगळे असेल आणि मी अनुभवलं आहे, कारण मी जेव्हा पण ट्रिपमधून आल्यावरती मस्त व्हिडिओ अपलोड करतो, खूप मेहनत घेतो, पण ते व्हिडिओ चालतच नाही. म्हणजे लेटेस्ट टाकलेले असे जे रॉ असतात त्यामध्ये जास्त खास एवढं एडिटिंग नसते, पण तरी पण मी केलं आहे एडिटिंग. असं नाही की नाही केलं, जेवढं मला जमलं तेवढं मी करायचा प्रयत्न केला ऑन द गो. आणि कसं असतं ना, याच्यामध्ये तुम्हाला प्रवास करायचा असतो, तुम्हाला तुमची मेंटल हेल्थ नीट ठेवायची असते, परत तुम्ही बाईक चालवताय, परत तुम्हाला व्हिडिओ शूट करायचा, काय शूट करायचं, काय बोलायचं, काय दाखवायचं, ह्याच्यावर पण तुम्हाला लक्ष द्यावं लागतं. त्यामुळे मला असं वाटतं की बाईक राईड सोलो किंवा कशीही करणं त्यात खूप डोक्याचं काम आहे आणि खूप कष्टाचं काम आहे. जो करतो ना त्याला माहीत, ज्याला माहीत नाही तो नावच ठेवणार, अरे तू असंच केलंस, तू तेच केलं, तू असं नव्हतं करायला पाहिजे, तू तसं नव्हतं. तर माझं म्हणणं काय, एकदा या आणि करा, मग तुम्हाला कळेल की तुमच्या डोक्याची कशी वाट लागते ना. तुम्हाला खूप काही गोष्टी मॅनेज करून चालायच्या असतात. तुम्हाला कुठे थांबायचं आहे, तुम्ही आज काय खाणार आहात, किंवा काय खाल्ल्याने तुम्हाला त्रास होतो, किंवा काय नाही खाल्ल्याने काय खाल्लेलं बरं, खूप काही गोष्टी तुम्हाला विचार करावा लागतो. म्हणजे ज्याला आवड आहे ना तो कसं पण करतो, ज्याला आवड नाही तो फक्त चिडचिड करत बसतो. आणि ज्याला काहीच नाही ना, फक्त घरात बसून बघायचं, ते फक्त नावं ठेवतात, अरे तू असं का केलं, तसं का केलं. अरे करा, मग तुम्हाला कळेल. घरात बसून काही तुम्हाला कळणार नाही. घरात बसून फक्त तुम्ही नावं ठेवू शकता, काय करू नाही शकत तुम्ही. त्यापेक्षा घराच्या बाहेर निघा, एक व्हिडिओ शूट करून दाखवा, व्यवस्थित करा, व्हॉइस ओव्हर द्या, म्युझिक वापरा, सगळं सिनेमॅटिक करा, मग तुम्हाला कळेल की किती मेहनत असते त्याच्यामध्ये. तुम्ही तो 4 सेकंदामध्ये व्हिडिओ बघता आणि 1 सेकंदामध्ये तुम्ही कमेंट्स करून मोकळे होतात, मग त्याला मेहनत खूप आहे, खरंच खूप मेहनत आहे. मी अशी माझी लाल नाही करत आहे, माझ्यापेक्षा कितीतरी चांगले यूट्यूबर आहेत, ते अजून ग्रो करत आहेत, खूप मेहनत घेतात, पण त्यांना तेवढं सक्सेस भेटत नाही. आणि मी यूट्यूबला कधी एवढं सिरियस नाही घेतलं, आता पण नाही घेत मी. फक्त बघा, तुम्ही जर बघितलं असं माझे व्हिडिओ ना खूप लेट येतात. फक्त हे नेपाळ बाईक राईडचेच व्हिडिओ जे आहेत ते मी लेटेस्ट अपडेट करतो. का तर ते खूप बनणार, जेव्हा मी घरी जायला ना तर मलाच कळणार नाही कुठला व्हिडिओ कसा घ्यायचा, काय घ्यायचं. वाटलं तर सगळ्या व्हिडिओचा एक छोटासा व्हिडिओ बनवेल, त्याच्यामध्ये जे मला माझी नॅचरल एडिटिंग असते ती मी नक्की करेल, त्याच्यामध्ये ओव्हरऑल सगळं स्टोरी त्याच्यामध्ये, म्हणजे हो ये असं. पण आता सध्या रॉ बघा. आणि मला खूप जणांनी सजेशन दिलं की आम्हाला रॉ व्हिडिओ बघायचे आहेत, आम्हाला असं काय फॅन्सी व्हिडिओ नाही बघायचे. त्यामुळे मी रॉ व्हिडिओ बनवतो आहे आणि रॉ एडिटिंग करतो आहे आणि पाप एडिटिंग करतो आहे. असं वाटतं की मला मी सांगितलेलं तुम्हाला थोडंफार कळलं असेल, नसेल कळलं तर काय हरकत नाही, तुम्हाला पुढे कळेल जे मी सांगतो आहे ते. आणि तुम्ही माझी बडबड बोर झालं असेल ऐकून तर थोडेसे व्ह्यू एन्जॉय करा. चला मग, तर 4 वाजलेत
आणि अजून मला 70 किलोमीटर जायचं, म्हणजे मला संध्याकाळ होणार हे मला माहीतच होतं, असं की नाही होणार. 5 वाजलेत, 5 वाजून 10 मिनटं झालेत आणि बघा काळोख झालंय. काय लिहिलं वरती? पालू पहाडा दिसत नाही. नाकात माती गेली. लक्षात ठेवा, इथं जेव्हा तुम्ही याल ना त्या बलाक्लावा घेऊन या. माझ्याकडे आहे पण मला ते अनकम्फर्टेबल होतं, मी घातलं नाही. कारण की मी गॉगल पण घातलं, परत बलाक्लावा घातला की मग माझे केस ॲक्च्युली मोठे आहेत आणि डोकं खूप दुखतं, त्याच्यामुळे मी घातलं नाही. मस्ती आहे मला, बाकी काय नाही. मग तुम्ही आलात तर नक्कीच घाला तुम्ही बलाक्लावा. आता महत्त्वाचा प्रश्न, आता मला एकाने कमेंट्स केली होती की तू नवीन हेल्मेट घेतलंस तर ते घेऊन का नाला राईडला. त्याचं कारण हेच आहे की नवीन जेव्हा हेल्मेट असतं ना ते टाईट असतं आणि जेव्हा आपण बलाक्लावा आतमध्ये घालतो तर ते खूप टाईट होतं. मला माहिती आहे घालून होतं, पण ॲक्च्युली ही राईड खूप मोठी होती, आपल्याला रोज हेल्मेट घालायचं. तर त्यामुळे मी तो हेल्मेट घेऊन नाही आला, जुनं हेल्मेटच घेतला. आणि दुसरं कारण असं होतं की ह्याचा ब्लूटूथ आहे ना तो ह्याच्यामध्ये कनेक्ट होता आणि मला एवढा वेळ नाही भेटला की तो ह्याचा ब्लूटूथ काढून त्याच्यामध्ये लावा. आणि तिसरं रिझन, ते स्टिकी असतात ना, जे वेलक्रो असतात, ते माझ्याकडे एक्स्ट्रा नव्हते आणि ह्याच्यातून काढलं तर मग त्याला चिपकणार ना. त्याच्यामुळे मी काय केलं, हाच हेल्मेट घेऊन आलो. ओ ये बस दे दी मेरी सफाई. आता उगाच काहीतरी बडबड करू नका. घे हेल्मेट घेतला, देखावा केला, हे गेला, घेतला आहे बाबा घरामध्ये, गेल्यावर दाखवतो मी. क्या मात्र टायमावरती प्रश्नाचं उत्तर दिलं मी. हो ये आता काठमांडू जे आहे, मला वाटते काठमांडू नाही, सॉरी, पोखरा जे आहे इथून मला वाटते 25 असेल, 20-25 किलोमीटर राहिला असेल मला वाटतं आता अंदाजे. तो व्हिडिओ मी आत्ताच अपलोड केला आहे, पण म्हटलं आता एकदा आपण थोडा काळोखाच्या ह्याच्यात पळूया गाडी. आणि काळोख झालं की मला मग नीट चालवता येणार नाही, त्याच्यामुळे म्हटलं की जरा जाऊ, मग नंतर मग व्हिडिओ थोडंसं सोशल मीडियाने टाकटूक करूया. मग हे पोस्ट माझं ते काय व्हिडिओचं अपलोड झालं, तो का आपण घरी शेअर करू शकतो सोशल मीडियावरती. म्हटलं आता हे आधी बघालो, बघालो काळोख व्हायला लागला. आता लवकर होतो इथं काळोख इथं लवकर होतो, लवकर नाही झाला पाहिजे. हो हे काय व्ह्यू आहे जबरदस्त. साईडला थांबू का दाखवायला तुम्हाला? बघा नेपाळची शेती. हां पुढे येतो जरा, तुम्हाला मोबाईलने दाखवत तेव्हा मजा येईल, असं दाखवण्यात मजा नाही ना. असला कडक व्यवहार एकदम जबरदस्त. टेंट लावलं का तर जागा भेटत नाही, आता हॉटेलच बघावं लागेल असं वाटतं मला. पीछे जाना क्या? पीछे जाना? ओके चलो. आता हे दोघं जण भेटलेच मला, इनके पीछे जातो. ओके चलो. हो आता एक जण भेटलं मला, ते बोलले की हॉटेल दाखवतो, बघू आता. हां 6 वाजले होते, 6-6:15, म्हणजे इकडचे नाही ना म्हणत 6:30 होऊन गेले असते. तेच ना, बघू आता. बघू नाही, पोखरा सिटीमध्ये चाललो आपण. उद्या सकाळी उठून मला वाटतं 9:30 वाजता काहीतरी भेटेल, पण त्याच्या आधी ना इथे पुढे सनराईज पॉईंट आहे, बघू तो भेटतो का.
पोचलेलो आहे आणि मला खूप छान असं हॉटेल भेटलं तुम्हाला दाखवलं. कॅम्पिंगला काय जागा भेटली नाही आणि की मला खूप जण बोलले लावू पण नको, थोडंसं रिस्की आहे. बघत असाल तुम्हाला दाखवलं. इथे अशी बाईक आपली पार्क आहे इथे कोपऱ्यामध्ये. सुंदर असा कॅफे आणि इथं आपला रूम आहे. बरं सर 3 बेडचा भेटला इथे. एक आहे इथं 2 जण आरामात झोपू शकतात. या रूमची प्राईस मला आय थिंक 718 रुपये काहीतरी पडली. जर नेपाळीमध्ये कन्वर्ट करायला गेलं तर 1150 रुपयाला पडली. पण एक गोष्ट मला खूप आवडली इथे, आपलं जे UPI आहे ते इथेच चालतं. आणि आता कधी कधी ना कन्फ्युजन होतं की अरे नेपाळी किती द्यायचे, इंडियन किती द्यायचे. नेपाळी तर कळतं पण इंडियन रुपीज कसे कॅल्क्युलेट करायला प्रॉब्लेम होतो. पण तुम्ही QR कोड स्कॅन केला ना आणि तिथं फक्त पैसे टाकले की डायरेक्ट ते दाखवतं कॅल्क्युलेट करून की तुम्हाला इंडियन रुपीज किती द्यायचे. हे मला खूप आवडलं. जस्ट मी आता पे केलं, माझी कॅश संपली होती त्यामुळे. चला मग आता फ्रेश होतो आणि फ्रेश झाल्यावरती आपण थोडंसं पोखरासाठी फिरूया, खाऊया पिऊया मस्त वेगळी. चला फायनली आपली आंघोळ करून झालेली आहे आणि बरं सर कसं स्मार्ट दिसतं. हो ये तर काहीतरी खाऊया कारण भूक खूप लागली. बघा सर हे असं हॉटेल आहे इथे. काहीतरी खावे आता आणि खावे खूप महत्त्वाचे. जेवण करून झालेलं आहे. खरंच खूप शोधावं लागलं मला जेवायला. आणि कारण जिथं जातोय तर नुसतं मोमोज आहे आणि चाऊमिन आहे आणि काय सांगू तुम्हाला. बघा ना एवढे असे रस्ता आहे आणि खाण्याचे खूप वांदे म्हणजे आहे. पण ते मोमोज वगैरे काय खाणार आपण भारी. पण इथे एक गोष्ट मी पाहिली की प्रत्येक दुकानामध्ये इथे दारू मिळते. म्हणजे ओपनली मिळते. आपल्याला जसं नाही इथं भाजीच्या दुकानात सुद्धा मिळते. त्या बात आहे. आणि मी इथे जेवायला थांबलो होतो बघत असेल इथे. आणि हे आंटी का आंटी ने बहुत अच्छा खाना बनाया था, मज़ा आया खा के. कभी आओगे तो इनसे ज़रूर मिलना. इनका यहाँ शॉप इधर ही है पोखरा में, बहुत अच्छा खाना बनाते. और ये भाई का जूस का शॉप है यहाँ पे देख रहे हो. मैं भी गणेश और ये भी गणेश, दोनों गणेश. बहुत मज़ा आया, अच्छा था. जूस पीलं मी खूप छान होतं, बहुत अच्छा था. कोई को वेलकम है, आ जाओ. एक नंबर बढ़िया पोखरा का टेस्टी याद आ जाएगा. एक बार खाओगे तो बार बार आओगे फिर. अच्छा चलो फिर अभी निकलता हूँ मैं.